न्यायालयाने ईडीचे कान टोचले। नमस्कार, मी आरती, तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज टीव्ही। सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्या प्रकरणात ईडीचे चांगलेच माप काढले। कायद्यातील विविध तरतुदी कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर पुनर्विचार याचिका सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर आहे। त्यात मग ईडीला सुप्रीम कोर्टाने कायद्याचे असे काही ज्ञान दिले की विचारता सोय नाही। ईडीची खरडपट्टी काढली। ईडी ठगासारखी काम करू शकत नाही, तिला एखाद्या कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले। तुम्ही ठगासारखे काम करू शकत नाही अशा शब्दात ईडीला खडसवण्यात आले। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। जुलै 2022 मधील निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी सदर याचिका दाखल करण्यात आली होती। यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीला अटक, तपास, जप्तीचा अधिकार कायम ठेवण्यात आलेला आहे, त्यावर ही टिप्पणी होती। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी ईडीच्या कमी शिक्षा दरामध्ये लक्ष वेधले। जर 5-6 वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर लोक निर्दोष सुटले तर त्याची किंमत कोण चुकवेल, अशी विचारणा त्यांनी केली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 10% कमी असल्याकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधले आणि न्यायालय हे केवळ लोकांच्या स्वातंत्र्याबद्दलच नाही तर ईडीच्या प्रतिमेबद्दल पण चिंता व्यक्त केली। विजय मदनलाल चौधरी यांच्या प्रकरणात 2022 मध्ये निकालाविरोधातील पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। शिक्षा होण्याचे प्रमाण 10% कमी आहे। तुमचे तपास आणि साक्षीदार सुधारा, आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहोत, असे न्यायालयाने ईडीला खडसावले। आम्ही ईडीच्या प्रतिमेबाबत चिंतित आहोत। 5-6 वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर लोक निर्दोष सुटले तर त्याची किंमत कोण चुकवेल, असे विचारत न्यायालयाने ईडीचे कान टोचले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।